मित्रांनो, तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेले त्याच्यावरती हे जे ट्युटोरियल तर आणले ना, हा जोड आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिक वरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट इथे ओपन करायचंय। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। जो आपण मटेरियल मध्ये बीट मॉड दिलाय तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू सिंपली इथून ऍड करायचा आहे। हा बीट मॉड इथे ऍड केल्यानंतर त्याच बीट मॉडवरती क्लिक करायचं, थोडे इथे स्क्रोल करायचंय। येथे तुम्हाला एक ऑप्शन मिळून जाईल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा, सिंपली त्यावरती क्लिक करून द्यायचंय। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचा। ह्या व्हिडिओमध्ये जे आपण बीट दिलाय 1 2 3 अशा बीट दिल्यात, जेथून चेंज होतील तेथून हा जो व्हिडिओ आहे तो स्प्लिट करायचा आहे। तर पहिली बीट बघायची आपली कुठे चेंज होत आहे, थोडं पुढे आल्यानंतर इथून आपली बीट अशा इथून चेंज होत आहे। तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करूया, पहिलं ऑप्शन स्पीडचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच्या पुढची जी बीट आहे कुठे चेंज होते बघायचंय, इथे आपली बीट चेंज होते अशा प्रकारे करायचं। सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करू इथून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हे जे लेअरचे वेगवेगळे भाग झाले त्यामध्ये इथून आपल्याला आता फोटो ऍड करायचा आहे। फोटो ऍड करण्यासाठी ही जी वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचे, थोडं इथे स्क्रोल करायचे, रिप्लेसचं ऑप्शन आहे सिंपली तुम्हाला त्यावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर जो तुमचा इथे फोटो असेल इथून सिलेक्ट करून इथून सेट करायचे 2 बटनी। अशा प्रकारे इथून सर्व फोटो इथून ऍड करून घ्यायचे बीटनुसार। इथून फोटो ऍड केल्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्या एन्जुट यायचे। पहिल्या एन्जुट आल्यानंतर इथून बॅक करायचं, ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। अगेन ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून जो आपण पीएनजी दिले ते तुम्हाला इथे सिलेक्ट करू इथून ऍड करायचं। हे पीएनजी शेवटपर्यंत न्यायचं आहे। हे पीएनजी तुम्हाला मटेरियलमध्ये मिळून जाईल। तर मी काय करतो, आता जे आपले बीटनुसार फोटो ऍड करायचे राहिले ते इथून ऍड करून घेतो, तुम्ही पण लगेच घ्या ऍड करून फोटो। मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकाल की सर्व फोटो इथून आपण बीटनुसार इथून ऍड करून घेतले। ऍड केल्यानंतर सिंपली आपले हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। लाईट इफेक्ट ऑप्शन मध्ये द्यायचं, यामध्ये तुम्ही ब्लास्ट नावाचा जो भेटायचं सिलेक्ट करायची, जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची। कमी केल्यानंतर तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो फोटो पहिला त्यावरती क्लिक करायचा। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे। येथे तुम्हाला इंच ऑप्शन मध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल क्लिक ओपनचा, इथे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता त्याच्या पुढचं जो फोटो आहे त्याच्या त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। येथे तुम्हाला इंच ऑप्शन मध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल क्यूब ओपन, हा जो भेटायचं सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्या इन मधला ट्रिपल व्हीप हा जो फिडायचा सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्याला तोच इफेक्ट आउट मधला इथून सिलेक्ट करायचा आहे ट्रिपल वेबचा, आणि ह्याची जी खालची लेंथ असेल 2 इफेक्टची संपूर्ण याच्या अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे ते यायचंय। हे त्यानंतर पुन्हा आपल्याला आहे ना ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि कंबोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल प्लान नंबर 1चा, इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्याला आहे ना सिंपली कंबो मधलाच प्लान नंबर 2चा जो फिडायचं सिलेक्ट करायचं अशा प्रकारे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबो मधलाच डिस्टोर जो राईटचा जो फिडायचं सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबो मधला झूम 1चा जो फिडायचं सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्याला इन मधलाच रिपलचा जो फिडायचं सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या इन मधला लाइटिंग स्प्लिटचा जो फिडायचं सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्याला आहे ना क्रॉस ओपनचा जो फिडाय इथून सिलेक्ट करायचा, इन मध्ये मिळून जाईल। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्याला आहे ना आउट मधला नॉईस व्हीप हा जो फिडायचा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर सिंपली आपला पहिल्या एन्जुट यायचं आहे। पहिल्या एन्जुट आल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला आहे ना आता इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला ना D3D हा जो ऑप्शन आहे त्यामध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल पहिलाच लाइटिंगचा, तो सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तिथेपर्यंत ठेवायची आणि 1 सेकंद थोडं पुढे यायचं जसं इथे आपण आलो तशा प्रकारे। येथे पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आणि ट्रेनिंगच्या ऑप्शन मध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा, इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून 1 सेकंदापासून आपला जो हा पहिला फोटो जेथून समजा तिथपर्यंत ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची। त्याच्यानंतर सिंपली आपल्याला आहे ना हा जो आपला 6 सेकंदाचा तिथला फोटो आहे जेथून आपण स्प्लिट केला ते यायचं आहे। येथे ना पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू, इथून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा, हा जो फिडायचा सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 6 सेकंदाचे तिथले जे 3 फोटो आहेत आपल्या त्या 3 फोटोला ठेवायची लेंथ आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचे, फिल्टर 0 करायचं आणि जर तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं, डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि स्पार्कच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। स्पार्कच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्पार्क 2चा, इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे।
त्याच्यानंतर आपला 6 सेकंदाच्या जेव्हा पुढचा फोटो आहे तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला एक ट्रान्सफॉर्म ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. मिररवरती एकदा टाईप करून इथून बॅक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपला हा जो 8 सेकंदाचा तिथला फोटो जो आपण स्प्लिट केला ते यायचं आहे. येथे त्यानंतर बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ट्रेनिंगमध्ये यायचं. पहिलाच इफेक्ट तुम्हाला ग्लोईंग डबल्स इथून मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 8 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं. कलर संपूर्ण यायचा, इंटेन्सिटी संपूर्ण यायची आणि हॉरिझॉन्टल आहे ते आपल्याला इथे 20 ठेवायचं आहे अशा प्रकारे. तर इथून 20 ठेवूया आपण. तर ठेवल्यानंतर सिम्पली साईज 0 करायची. 0 करून बरोबर चॅनलवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुमचं जो व्हिडिओ आहे तिथून एक्सपोर्ट होऊन जाईल.